अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बोरगावजवळ एसटीच्या धडकेत मोटरसायकलवरून पडून मुलगी जखमी। शिरडोन येथून बोरगावकडे मुलीला मोटरसायकलवरून घरी घेऊन जाताना बोरगावजवळ एसटी क्रमांक MH10 DT 3306 या एसटी बसने मोटरसायकलला धडक दिल्याने या धडकेत मोटरसायकल स्वार व त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून सदर अपघातास एसटीचा चालक कारणीभूत असल्याने मोटरसायकल स्वार राजेश शंकर लिगाडे वय वर्ष 48 राहणार बोरगाव यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कवटेमंकाळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी लिगाडे हे शिरडोन स्टँड येथून त्यांच्या निकिता या मुलीस कॉलेज सुटल्यानंतर बोरगाव गावी घेऊन जात असताना शिरडोनच्या अग्रणी नदीवरील जुन्या पुलावरून जाऊन बोरगावकडे वळत असताना त्यांच्या समोरून सांगली ते जतकडे जाणारी महाराष्ट्र शासनाची एसटी बस, तिचा नंबर MH10 DT 3306 ही अचानक बोगद्यातून जुन्या पुलाकडे येत असताना त्या वळणावर एसटी बस चालकाच्या नजरचुकीने हलगर्जीने त्याने न बघता एसटी वळवत असताना त्या वळणावरच एसटी व मोटरसायकलची समोरासमोर होणारी धडक वाचवण्यासाठी फिर्यादी उजव्या बाजूस गेले। एसटीने क्लीनर साईडने धडक दिली। त्यात फिर्यादी व त्यांची मुलगी मोटरसायकलवरून खाली पडले व मुलगी एसटी खाली गेली। गाडीतील लोकांच्या व फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या आरडाओरड्याने बस चालकाने गाडी थांबवली। तेवढ्या वेळातच फिर्यादी लिगाडे यांनी धाडस करून मुलीला ओढून बाहेर काढले। त्यात फिर्यादी किरकोळ व त्यांची मुलगी निकिता हिची डाव्या पायास गंभीर दुखापत झाली। अपघाताची माहिती लोकांच्याकडून पोलीस ठाणे कवटेमंकाळ येथे गेली असल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी आले। पोलिसांनी फिर्यादी व मुलगी निकिता हिला कवटेमंकाळ येथील डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर फिर्यादी लिगाडे यांनी सदर बस चालकाविरोधात कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे। अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस करत आहेत।